सातारा ड्रग्ज प्रकरणी प्रकाश शिंदे नावाच्या व्यक्तीचं नाव पुढे येतंय। प्रकाश शिंदेंसह आणखी काही नावं समोर येत आहेत। अंधारे यांनी हे वक्तव्य केले। एवढ्या मोठ्या कारखान्याला परवानगी मिळाली कशी असा सवाल सुद्धा अंधारेंनी केलाय। पालकमंत्र्यांना याबाबत माहिती नाही हे त्यांचं अपयश आहे असंही अंधारे म्हणाल्यात। प्रकाश शिंदे नावाच्या व्यक्तीचं नाव पुन्हा पुढे येत आहे। या प्रकाश शिंदेंच्या सोबत अजून एक 4-5 लोक आहेत। एवढी मोठी गोष्ट जेव्हा घडते त्यावेळेला संबंधित जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना ती गोष्ट कळत कशी नाही। जर तुम्हाला विषय माहितीच नसेल तर मग पालकमंत्री म्हणून तुमचं अपयश आहे। पालघरच्या जव्हारमधील सार्वजनिक बांधकाम विभागातील घोटाळ्याचे हे प्रकरण आहे। 111 कोटींचं बिल काढणाऱ्या कंत्राटदाराला कुणी संरक्षण दिलं असा सवाल जयंत पाटील यांनी उपस्थित केलाय। प्रकरणात एसआयटी स्थापन करण्याची जयंत पाटलांनी मागणी केली। मध्ये 111 कोटी रुपयाचं बिल या पालघर आदिवासी भागात पेमेंट केलं। ते एसबीआयच्या अधिकाऱ्याला डाऊट आला, त्याने विचारलं, त्यावेळी लक्षात आलं की खोटच बिलं दिलेली आहेत आणि 111 कोटी रुपये काढायचा प्रयत्न केला। तो जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला आता पोलीस कोठडी झालेली आहे, पण अध्यक्ष महोदय त्याला प्रोटेक्शन देणारे कोण, अशी पूर्वी काही प्रकरणं झाली का हे बघण्याचं काम अध्यक्ष महोदय केलं पाहिजे। नवी मुंबईतील अनेक भूखंड खासगी विकासकांच्या घशामध्ये टाकण्याचं काम सुरू आहे। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते शशिकांत शिंदे यांनी हा आरोप केलाय। अनेक आरक्षित भूखंड गामी नावाच्या बिल्डरला देण्यात आल्याचा आरोपही शशिकांत शिंदेंनी केलाय। जे भूखंड मैदान पोलिसांच्या याच्यासाठी वगैरे आरक्षित केली होती, ती भूखंड 5 भूखंड एका विकासकाला, गामी म्हणून विकासक आहे त्याला देण्याच्या बाबतीत मला निर्णय सरकारच्या वतीने घेण्यात आला। खरं म्हटलं तर रिझर्वेशन महानगरपालिकेने टाकलं। आम्ही महानगरपालिकेला विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं आम्ही रिझर्वेशन टाकलं, हे उचलता येत नाही अशा प्रकारची भूमिका महानगरपालिकेने घेतली। तिथल्या असलेल्या नागरी सुविधा देणारी जी संस्था आहे त्या महानगरपालिकेला रिझर्वेशन टाकायचा अधिकार आहे। सिडकोने ते जुमानलं नाही आणि परस्पर या का खासगी विकासकाला हा अशा प्रकारचा भूखंड देण्यात आलाय, त्याच्यावर आम्ही हरकत घेतली। बॉम्बे नाही मुंबईच, महाराष्ट्र शासनाची भूमिका खूपच स्पष्ट आहे। अनिल परबांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर आशिष शेलार यांनी हे उत्तर दिले। केंद्रीय मंत्र्यांच्या आयआयटी बॉम्बे नावाबाबत केलेल्या विधानावर सरकार खुश नाही असंही आशिष शेलार यांनी म्हटलंय। केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान मंत्र्यांच्या विधानावर आशिष शेलार यांनी हे स्पष्टीकरण दिले। भूमिका बॉम्बे नाही मुंबईच या बाबतीत खूप स्पष्ट आहे, अधिकृत आहे आणि तीच आम्ही मांडली आहे, यापुढे मांडणार आहोत। राज्य सरकारचे विधान केलं ज्याच्यात बॉम्बे नाव असल्याबद्दल मी खुश आहे, याबद्दल शासनाची भूमिका काय असा प्रश्न तुम्ही उपस्थित केला, तर शासन या विधानावर खुश नाही, हेही त्या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे मांडलं पाहिजे। तिसरा मुद्दा, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः या बाबतीत केंद्रीय स्तरावरच्या सरकारच्या संबंधित मंत्र्यांना पत्र सुद्धा पाठवलेलं आहे।